महानगरपालिकेचा निकाल हाती आल्यानंतर जी उत्सुकता असते ती सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहातली पहिली सभा। या सभेमध्ये महापौर निवडीबरोबरच इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या प्रक्रिया देखील पार पाडल्या जातात। पण ह्याच दरम्यान पालिका प्रशासनाकडून मागील 3 ते 4 वर्ष हे सभागृह यशवंतराव बलवंतराव चव्हाण हे सभागृह जे आहे हे सभागृह 4 वर्षापासून बंद होतं। ते 4 वर्षानंतर निकालानंतर थोडक्यात निकालानंतर ते सुसज्ज असं करण्यात आले। त्याच्यामध्ये कुशनही व्यवस्थित करण्यात आलेले आहेत। शिवाय माईक सिस्टीम किंवा महापौरांची बसण्याची जी काही जागा आहे ती देखील अगदी म्हणजे अद्ययावत करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकेत असे असतात की महापौरांचं म्हणजे पीठाधीश अधिकाऱ्याच्या उजवी बाजू ही सत्ताधाऱ्याची आणि डावी बाजू ही विरोधकाची असते। पण निकालच असा आहे की विरोधकाची संख्या ही नगण्य आहे। त्यामुळे हसत खेळत मिळून मिसळून ह्या सभागृहामध्ये यापूर्वी देखील चित्र होतं आणि त्याच पद्धतीचं चित्र यापुढे देखील असेल ह्या अपेक्षा आहेत। आपल्या सोबत आहेत की ह्या सभागृहाशिवाय आणखी कोणकोणते सभागृह सुसज्ज महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत? सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि निकाल पण लागलेला आहे। आता आपल्याला सगळ्यांना वेध लागलेले आहेत महापौर, उपमहापौर तसेच इतर पदाधिकारी यांच्या निवडीचे। याबाबत मी गत जवळपास 3 वर्षापासून हे प्रशासकीय कारकीर्द होती, त्यामुळं या सभागृहाचा वापर खूप कमी प्रमाणात झालेला आहे आवश्यकतेपेक्षा। कारण कसं असतं की सभागृहामध्ये ज्या वेळेला 3 ते 4 वर्ष जवळपास सभा बंद होत नसतात त्यावेळेला ती थोडीशी जुनी पुराणी होते आणि मग ही आता माननीय आयुक्त महोदय ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेलाच माननीय आयुक्तांची व्हिजिट झाली, त्यावेळेला त्यांनी याचं ऑब्झर्वेशन केलं। तर त्याच वेळेला माननीय आयुक्तांनी असं आदेश दिले की तात्काळ याचं सगळं रिनोव्हेशन करायचं आहे, आपल्याला कुठेही असं दिसलं नाही पाहिजे की जुनं आहे। तर याबाबत आमचे ॲडिशनल कमिशनर, DMC व इतर सर्व अधिकारी, नगर अभियंता यांनी याबाबत अतिशय परिश्रम केलेला आहे। आज आपण सभागृहातूनच बोलतोय। सभागृह एकदम चकाचक झालेला आहे आणि ही जी पूर्ण पॉलिश केलेलं आहे, मॅटिंग पूर्णपणे बदललेलं काय बदल म्हणजे काय, पूर्णपणे मॅटिंग बदललेलं आहे। मॅटिंग फार पूर्वी करण्यात आलेलं होतं, फार जुनं होतं, आता एकदम नवीन मॅटिंग घेतलेलं आहे। आणि शिवाय ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यासुद्धा अतिशय म्हणजे जिथे जिथे सोफा स्पंज वगैरे खराब झालेला होता किंवा इतर गोष्टी खराब झालेल्या आहेत त्या पूर्णपणे दुरुस्त केलेल्या आहेत। काही ठिकाणी कापड वगैरे बदलले, पण सगळीकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं माईक तर सिस्टीमच्या बाबतीमध्ये एक म्हणजे आवाजाच्या बाबतीमध्ये इको होत होता, अगदी क्लिअर आवाज नव्हता, त्याच्यावर काय काम? माईक सिस्टीमच्या इको पूर्वीपासूनच सभागृहात इको सिस्टीम जी सभागृहात लागूच आहे। हे आपण जे पाहताय ते पर्कोलेटेड आहेत या ठिकाणी सगळे। आता हे जे मागची बाजू जी आहे, इकडची बाजू ही पर्कोलेटेड आहे, त्यामुळं आवाज हा घुमत नाही। आणि आत्ता नव्याने आपण सगळ्या प्रक्रिया केलेल्या आहे, माईक सिस्टीमसुद्धा अद्ययावत केलेली आहे। प्रत्येक टेबलवर आपला माईक आहे, पूर्वीसुद्धा होता, आताही आता सगळी अंडर मॅट वायरिंग आहे। आणि माननीय महापौरांची चेअर्स सगळे नवीन ती जुनीच आहे की आणखी काही नवीन ते केली किंवा त्याच्यामध्ये काही बदल केला? नाही, महापौरांची ही जी चेअर आहे ती फार पूर्वीची आहे, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 25 वर्षापूर्वीची आहे। ती आपण अद्ययावत म्हणजे पॉलिश वगैरे करून घेतलेली आहे। मागच्या टर्मला सुद्धा ती पॉलिश करून घेतलेली होती, जुनीच आहे पण ती अतिशय सुंदर आहे, आपण पाहू शकता। आणि दिसायला पण ती अगदी म्हणजे उभे अशी देखणी दिसते आणि आवाज ढव्य दिसते। आणि डगला एक फार महत्वाचा आहे, डगला देखील तो तयार केलाय? आम्ही डगला सुद्धा शिवायला टाकलेला आहे। आम्ही महापौर कसा असेल दोन्ही प्रकारचे डगले आम्ही तयार करून ठेवलेले आहेत। माप कोणताही असो त्या मापामध्ये बरोबर बसले पाहिजेत, म्हणजे 2 साईजचे माप केलेले आहेत। त्यामुळे महिला असू दे किंवा पुरुष असू दे किंवा थोडासा जाड असू दे किंवा छोटा असू दे, त्याला मला बरोबर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे की म्हणजे डायसच्या उजव्या बाजूचा जो काही इकडला पोर्शन आहे तर बघितलं तर हा अधिकारी वर्ग बसण्याचा म्हणजे तो पोर्शन आहे। आणि माझ्या डाव्या बाजूचा जो आहे तो पत्रकार कक्ष म्हणून आहे। त्याशिवाय
वरच्या बाजूला 2 गॅलरी आहेत आणि गॅलरीच्या बाबतीमध्ये ते अनेक वर्ष बंद होते. त्या बाबतीतला कसा म्हणजे ती पूर्ण झाली? गॅलरीच्या बाबतीत बंद होते असं म्हणता येणार नाही. जेव्हा जेव्हा माननीय महापौर आदेश करतात की आपण गॅलरी आज मुक्त करायची आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांना अलाउड करायचं आहे, त्या वेळेला आम्ही गतवेळेला सुद्धा गॅलरी ओपन केलेली आहे. मग ह्या सर्व बाबी आहेत ते माननीय महापौरांच्या आदेशानुसार आपण करत असतो. आदेशानुसारच करणार. पण प्रशासनाशिवाय या सभागृह सोडून महापौर कक्ष असेल किंवा स्टँडिंग आणखी कोणकोणते चेंबर तुम्ही अद्ययावत केले किंवा त्याचे सुशोभीकरण केलं? या काउन्सिल हॉलच्या व्यतिरिक्त आम्ही सगळे पूर्णपणे काउन्सिल हॉलचं रंगरंगोटी केलेलं आहे. तसंच मान्य महापौरांचं चेंबर आहे, अँटी चेंबर आहे आणि तो दुसरा एक चेंबर आहे, त्याच्यामध्ये ते सुद्धा रिन्यू केलेलं आहे. तसंच स्थायी समिती सभागृह सुद्धा आपण अत्यंत अद्ययावत केलेलं आहे. वेगळं पण काय असेल स्टँडिंग कमिटीमध्ये जे काय अद्ययावत अशी यंत्रणा पण सध्या आपल्याकडे आहे? अद्ययावत यंत्रणा म्हणजे आता माईक सिस्टीम थोडीशी अपग्रेडेड आहे. स्क्रीन सिस्टीम वगैरे काय? स्क्रीन सिस्टीम नाही आहे, त्याच्यामध्ये एक स्क्रीन लावता येते आपल्याला, पण ते छोटं सभागृह आहे, तिथे आवश्यकता पण भासणार नाही. याशिवाय महिला बालकल्याण आणि परिवहन सभापती हे देखील रंगोटी, महिला बालकल्याण सभापती, परिवहन सभापती, 7 विशेष समित्यांच्या सभापती, हे जे रूम्स आहेत त्यासुद्धा अद्ययावत आणि सुस्थितीत ठेवलेले आहेत, करण्यात आलेले आहेत. रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. त्याचे पडदे पण जिथे जिथे बदलण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी आपण बदलणार आहोत. नक्कीच. एक विशेष महत्त्वाचं म्हणजे की अनेक वर्षापासून आलेली परंपरा किंवा अनेक वर्षापासून आलेले जे काही वास्तू आहेत ते आहेत तसंच आणि त्याच व्यवस्थेमध्ये ठेवण्याचा म्हणजे त्यांनी प्रयत्न केले. पण एक की महापौर येण्यापूर्वी एक घोषणा देणारे म्हणजे द्वारपाल असतील ते जर का आले तर माननीय सदस्य म्हणून घोषवाक्य करणारा तो त्या पद्धतीनं आता पुन्हा तशाच पद्धतीचं घोषवाक्य त्या द्वारपालाकडून होईल असं वाटतं? नाही, आपल्याकडे सिस्टम कशी आहे, जेव्हा माननीय महापौर कक्षातून निघतात त्यांच्या चेंबरमधून त्यावेळेला तिथे आपण एक बेल सिस्टम ठेवलेली आहे. बेल सिस्टम. ती बेल वाजली ना की ते सर्वजण अलर्ट होतात की माननीय महापौरांचं आगमन होणार आहे सभागृहामध्ये. नाही, पण पूर्वी माननीय सदस्य म्हणून बोलणारे पण असे द्वारपाल यायचे, म्हणजे पूर्वी होतं, आता नाही आहे का? तर सध्या तर मी जवळपास 2013 पासून आहे, त्यावेळेला आम्ही मागे असतो महापौरांच्या, हवालदार असतो. हवालदार आहे आपल्याकडे, पण काही हवालदार ते रिटायर झालेले, पण हवालदाराचे जे ठिकाणी आपण व्यक्ती उभा केलेलाच असतो. पण जे तुम्ही बोलताय की आत येताना तसे सिस्टम नाही, पण आपल्याकडे रिंग झाली, बेल झाली की ताबडतोब सगळे इथले अधिकारी सदस्यांनी उभा राहावं किंवा त्यांच्या एक प्रोटोकॉल असतो तो फॉलोअप करावा. माननीय महापौरांचं ज्या वेळेला आगमन होत असतं त्यावेळेला सर्व सदस्य त्यांच्या पदाला मान देऊन ते उठून उभा राहतात. हा प्रोटोकॉलच आहे. शहराचा प्रोटोकॉल, शहराच्या प्रथम नागरिक या अर्थाने आपण बोलतोय. महापौर म्हणजे ह्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत म्हणून प्रोटोकॉल म्हणून बेल वाजतात किंवा माननीय सदस्य असा जर का हवालदारांनी उच्चारला शब्द की सदस्य उभारतात. ह्या एकूण सभागृहाची कॅपॅसिटी किती आहे सदस्यांची? सभागृहाची कॅपॅसिटी तसं पाहायला गेलं तर याच्यावरती आपण 2 सदस्य बसवतो. म्हणजे सध्या आपल्याकडे 55 बेंचेस आहेत, 55 या सदस्य बसण्याचे. बाकी इकडे आहेत आणि इकडे आहेत, त्यामुळे हे आपण काउंट केलेलं नाही. इथले फक्त बेंचेस 55 दाखवते. 55 म्हणजे 110ची कॅपॅसिटी आहे. आज आपल्याकडे 112 आहेत. 112 म्हणजे वरती एक महापौर आणि उपमहापौर. म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपल्याला सभागृहाला पुरेसं सभागृह आहे. कोण म्हटलं? 112 आहेत. 112 नाही, 102 निवडीत झालेले सदस्य आणि 10 नामनिर्देशित सदस्य असतील. पूर्वी 5 होते, आता 10 होणार. ओके. जवळपास एक 8-15 दिवसामध्ये सोडत उद्याच आहे. त्या सोडतीनंतर सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांचा आरक्षणाचा निर्णय हाती येणार आहे. तत्पूर्वी अनेक पद्धतीच्या सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे. हे जवळपास पूर्ण परिसर महानगरपालिकेचा पूर्ण म्हणजे काम पूर्ण कधी होईल? आता सद्यस्थितीमध्ये काउन्सिल हॉलची जी इमारत आहे 90% पूर्ण झालेली आहे. 90% म्हणजे 10% थोडंसं डागडुजी झालेलं आहे किंवा ॲसिड वॉशचं वगैरे काम चाललेलं आहे. ते 2-4 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि छोटंसं काम थोडंफार राहील ते क्लिअर होऊन जाईल. परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि साफ राहील. 8 दिवसामध्ये 8 दिवसात कंप्लीट 100% होऊन जाईल.
नक्कीच सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाकडूनची तयारी ही पूर्ण झाली असून अगदी 10% जे राहिले आहेत ते देखील 8 दिवसामध्ये करू असं नगर सचिव दंत काळे हे सांगतायत. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.